नमस्कार मित्रांनो, आता मी आलो आहे विदर्भातनं अकोल्यामधनं फॅमिलीला तिकडे सोडून. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, सगळे स्कूल येथे सुट्ट्या लागल्या, त्यामुळे ना मुलांना आणि बायकोला ना त्यांच्या मामाकडे सोडून आलेलो आहे. आता 1 महिना तर मस्त एकटाच राहणार आहे आणि एकटाच खाणं पिणं तयार करणार आहे. आता सगळे व्हिडिओ आहे ना, म्हणजे कसं डेलीचं रुटीन आहे ना ते टाकणार आहे. भरपूर जण टाकत होते पण मी नव्हतं टाकत, पण आता मी पण सुरू करणार आहे डेली रुटीनचं. कसं आहे, आता येरवड्याला उतरलेलं आहे, येरवड्यावरनं स्वारगेटला जाणार आहे. येरवड्या ते स्वारगेट मेट्रोने फक्त 25 रुपयेच लागले आणि मला आता बघायचं की किती वेळ लागतो आहे. मी मोस्टली तरी रिक्षाने ना 1-1.5 तास लागतो आणि याने कशाने आपल्या बसने त्याने ते 1 तास लागतो, कारण प्रत्येक स्टॉप घेतो. आता हे बघू, आता हे 6 मिनटं दाखवतो आहे, 6 ते 5 मिनटामध्ये येणार आहे. आता इथे आपल्या आपलं पुण्याचं कोर्ट आहे ना, तिथून कामगार कल्याणच्या तिथनं आपल्याला चेंज करायची, भुयारी मार्गे जायचं आणि भुयारी मार्गेतनं डायरेक्ट मग आपण स्वारगेटला उतरणार आहे. बघूया. आता तर काही नाश्ता घरी तयार करणार नाही, काहीतरी पार्सलच घ्यायचं आणि तेच खायचं. जरा मित्राला पण भेटायला जायचं, त्यात जरा काम आहे, ते पण बघायचं. लाईफ खूप अवघड आहे, पण चालली कशी तरी. आता बघू आता काय डेव्हलप होते का, अजून करता आलं तर. चला मग बघूया 1 महिना कसा जातो आहे आपला. तर तुम्ही पण व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बघत राहा, म्हणजे 1 महिना कसा विदाउट वाईफ्स आणि मुलांचा जातो तो. चलो. दरवाजे बंद होणार आहे, कृपया काळजी घ्या. Please mind the gap. पुणे रेल्वे स्टेशन आहे. दरवाजे डाव्या बाजूने उघडतील. यह पुणे रेलवे स्टेशन है. दरवाजे बाईं तरफ खुलेंगे. This is Pune railway station. Doors will open on the left. यात्रियों से अनुरोध है कि वे CNC Passengers are requested to alight at the Civil Court Interchange station for catching the next train towards PCMC. आता आपण खाली चाललेलो आहे भुयारी मार्गावरती. तर जवळजवळ 1-2 नाही 3 मजले खाली आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती जायचं आपल्याला.
हे अंडरग्राऊंड स्टेशन केलेले त्यांनी. या मेट्रोमुळं ना खूप खर्च म्हणजे कमी झालेला लोकांचा. नाहीतर बसने किंवा रिक्षाने जास्त करून रेट भरपूर घेतला जातो आणि बसने टाईम जास्त जातो. पण या मेट्रोमुळं टाईम पण कमी आणि पैसा पण कमी खर्च होतो. हे सगळ्यात बेस्ट झालेलं आहे. जवळजवळ आपण 5 मजले तरी खाली आलेलो आहे. Is going to enter platform number 4. Please stand behind me. स्वारगेटला कुठल्या साईडला? त्या साईडला. स्वारगेटलाच ना? पलीकडे स्वारगेट. मी बोलले ना ही स्वारगेट 3 नंबर बोलले ना. स्वारगेट ही बोलले. ही स्वारगेटला जाते ना? स्वारगेटला जाणार नाही. थँक्यू. स्वारगेटला चालली नाही? स्वारगेटला चालली नाही? हो नाही, स्वारगेट चालली आहे. इथे सगळी सोय आहे. म्हणजे स्टेअरकेस आहे, हे एलिव्हेटर आहेत आणि लिफ्टची पण आहे. ज्यांना जेवढे घ्यायचे तेवढे ते यूज करू शकतात. आता स्वारगेटला आलं. आता स्वारगेटचा आपला प्रवास संपला. तिकीट दाखवायचं आणि प्रवास संपवायचा. बच्चों का हाथ पकड़ कर रखें।
आहे स्वारगेट. पहिल्यापेक्षा जास्त डेव्हलप झालेलं आहे आता. आणि इथून आता आपली बस पकडणार आणि घरी जाणार. ओके, चलो बाय. आलो आपण आता घरी. 1 तास लागला आणि येरवड्यात ते माझ्या घरापर्यंत टोटल खर्च आला बघा. मेट्रोचा 25, बसचा 10, तिथून रिक्षा 10, म्हणजे किती झालं टोटल 25, 35, 45 रुपये. बायकोने घर जाताना ना एकदम क्लीन चकचक ठेवलं होतं. आता काय ती धूळ असते रस्त्याची, जेवढी बसली ती फक्त आपल्याला साफ करायची. हे सगळं पॅक करायचं. हे सगळं पॅक करून ठेवायचं. हे माझं कॅम्प्युटर. घर साधंच आहे आपलं गरीबाचं. हे पाणी भरून ठेवलेलंच आहे. पाणी आज काही येणार नाही आहे. आणि हो, आज मॉक ड्रिल आहे. पुण्याचं पण सिटीचं नाव आलेलं आहे मॉक ड्रिलमध्ये. त्यामुळे आता काय करणार, फ्रेश होणार, मस्त आहे की आंघोळ करणार. कारण मित्राच्या जरा जायचं आहे, त्याला हे दाखवायचं. काय दाखवायचं नाही, त्याचं हे मॅरेज सर्टिफिकेट करायचं आहे ना, त्यासाठी त्याला हे आपण काय म्हणतात विटनेस, तर त्याच्यासाठी पण जायचं आहे. त्याला 10ची 10:30ची अपॉइंटमेंट दिली आहे. आता 9 वाजलेले आहेत ॲक्युरेट. आता हे सगळं आता आवरूनंतर पहिलं फ्रेश व्हायचं मस्त आहे की. आणि हो, नाश्त्याला आता फर्स्ट आणलेलं आहे इडली. पहिल्यासारखी इडली म्हणजे कुठं भेटत नाही, पण ही इडली खास आहे. आमच्या इथं खास भेटते. त्याचा व्हिडिओ आपण नंतर बनवूया जर फूडचं तयार झालं तर. किती 2 इडल्या घेतात, 2 प्लेट घेतले ते 60 रुपयाचे, 30-30चे. पहिले 20ला भेटायचे, 20च्या 3 भेटायच्या. पण जसं धंदा आणि चांगलं गिऱ्हाईक बसलं आणि आता मटेरियलचा पण पैसा वाढायला लागला, त्यामुळे त्याने रेट पण वाढलं. बरोबर आहे, त्याचं पण परवडत नाही तरी देखील तो देतो आहे. 30मध्ये 3 इडल्या आणि अनलिमिटेड तुम्ही सांबर चटणी घेऊ शकता. तिथं पण खाऊ शकता आणि घरी पण. मला सफिशियंट झाला. आता दुपारपर्यंत काय टेन्शन नाही. 4-5 वाजता बघूया आता काहीतरी खायला करायचं. घरात काय आहे नाही सामान ते बघायचं. आपलं घर कसं उदास वाटतंय. सगळे फॅमिली गेली, नुसतं एकट्या याच्यावरती आता करायचं आहे. एकट्यानेच करायचं आहे सगळं, म्हणजे 1 महिना तरी. त्यांना पण जरा निवांत नको का. चला मग भेटूया आपण नाश्त्याच्या वेळेस. चलो बाय. आता आंघोळ केलेली आहे, आता नाश्ता करायचा. आता हे चटणी, इडली, सांबार. 3 इडल्या घ्यायच्या, सांबार टाकायचं, 2 आणि 1 3, आणि आता सांबार टाकायचं. सांबार तर टाकलंय. आता चटणी एका हाताने कसं करायचं राव, तुम्हाला दाखवण्यासाठी नाही एका हाताने करायला लागते. थांबा, हे टाकून दाखवतो. आता सांबार चटणी टाकलेलं आहे. आता हे 3 इडल्या, ते पहिलं खायच्या, नंतर 3 खायच्या. पण चटणी आणि सांबार 1 नंबर आहे. मला याच्यापेक्षा दुसरं कुठलंच आवडत नाही. एक आहे कॅम्पामध्ये, ते पण चांगलं आहे, खास आहे. पण ते ना पर प्लेट लावतो, म्हणजे कसं एक्स्ट्रा मागवलं की तुम्हाला चार्ज. इथं तसं नाही आहे, घ्या तुम्ही किती पण खावा. चल मग नाश्ता करतो. चल बाय. 1 नंबर टेस्ट लागते. आणि 2 इडल्या
खूप होतं म्हणजे जेवणच जवळजवळ. एकदम बरं. असं डीप करून खाण्यात जी मजा आहे ना तशी लावून लावून खाण्यात मजा नाही आहे. डीप करून ना दोन्ही सांबार चटणीचं बॅलन्स ना एक नंबर होतो. मित्राकडे पण जायचं आहे. मस्त वेगळं आता हे खातो अजूनच राऊंड करतो. पण एक नंबर टेस्ट आहे. बऱ्याच दिवसांनी आणली तुम्हाला दाखवण्यासाठी. आता काय एकटाच आहे. ही 2 प्लेट खाल्ली की मग दुपारी जेवायची पण गरज नाही. 4-5 वाजता आपल्याला स्वयंपाक करायला यायचा आणि तो मग सकाळीचा पण नाश्ता होतो त्याच्यात. चलो बघूया आता संध्याकाळी काय करता येईल तर. चलो बाय.